फक्त आपल्या पोरांनी नोकरीचा मार्ग बदलून उद्योगधंद्यामध्ये आलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. तुम्हाला सांगतो, कांद्याला भाव मिळत नाही, कोथिंबीरीला भाव मिळत नाही, भाजीला भाव मिळत नाही, ह्याला भाव मिळत नाही, त्याला भाव मिळत नाही. बाहेर जाऊन चेक करा. हॅलो, बाहेर जाऊन चेक करा. वर्षाचे 12ही महिने सफरचंद मिळतं की नाही? हातगाडीवर हात वर करा ज्याला पटतंय की हां सफरचंद मिळतं. हां, असं कधी झालं का सफरचंद तुम्हाला 40 रुपये किलोनी मिळालं? 100 रुपयाच्या खाली कधी मिळालं का तुम्हाला? एकदम फ्रेश असेल 180, 2 दिवस जुना असेल 140, टाकूनच द्यायचे संध्याकाळी. तो काय म्हणणार? 100 रुपये से नीचे मिलेगा नाही, लेने काय तो लिहो नाही. विकणारा कोण असतोय? सफरचंद विकणारा. स्पेशली सांगतोय तुम्हाला मी, स्पेशली सफरचंद विकणारा तुम्हाला कोण मराठी म्हणून दिसला? कोणीच नाही. सफरचंद बनतो कुठे? काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये कोण आहे शेतकरी? मुस्लिम. कुठल्या गाडीत येतात ते सफरचंद? मुस्लिम लॉरीवाल्याचे येतात. ते कोणाला विकतात इथं आल्यावर? सफरचंद मुस्लिम माणसालाच विकतात घाऊकमध्ये. आणि तो मुस्लिम व्यापारी कुठल्या व्यापाऱ्यांना देतो? त्याला बागवान म्हणतो आपण. सगळ्या हातगाड्यांवरती फळं विकणारे कोण समाजाचे लोक आहेत? ते मुस्लिम बांधव आहेत. बरोबर. माझा ह्यातला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ते तिकडून आणताना सफरचंद आणतात, जातानी गाडी काय मोकळी नेतात का? नाही, जातानी कांदे नेतात, बटाटे नेतात. कारण काश्मीरमध्ये बाकीची शेती होत नाही, म्हणजे लॉरीचा, पेट्रोलचा, डिझेलचा बरोबर उपयोग करतात. सफरचंदचा भाव 100च्या खाली का येत नाही? त्याचं कारण असं की जर आम्ही 100च्या खाली विकलं तर माझा काश्मीरमधला जो पिकवणारा शेतकरी आहे त्याचं नुकसान होईल, म्हणून ते 100च्या खाली विकत नाहीत. मराठी माणसाचा कांदा, भाजीपाला, टोमॅटो खाली का येतो? कारण पिकवणारा मराठी आहे, खाणारा मराठी आहे, पण मधली साखळी मात्र अजून मराठी माणसाची उभी राहिलेली नाही, म्हणून भाव पाडले जातात.